आजच्या संदेशाकडे आपण जाऊ आणि आजचा जो संदेश आहे तो बिलकुल साधा आणि सोपा समजण्यासाठी आणि मी देवाला मागतो की आपल्या प्रत्येकाला हे सत्य समजावं की आजचा जो विषय आत्म्याने चालणे म्हणजे काय याची माहिती याच्याविषयीची याचं सत्य आपल्या प्रत्येकाला समजावं। या गोष्टी आपण आजच्या वचनातून बघणार आहोत, कारण देवाची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे, आत्म्याने चाललं पाहिजे। आणि म्हणून मागच्या आठवड्यात 2 आठवड्या आधी आपण एक विषय घेतला होता की देवाची उपासना आत्म्याने केली पाहिजे, हा विषय तुम्हाला आठवत असेल। आणि पण आज आपण बघत आहोत की आत्म्याने चालणे म्हणजे काय। तर आत्म्याने चालणे याच्याविषयी तुम्हाला काही मी माहिती देतो। आणि लक्षात ठेवा, जोही व्यक्ती या पृथ्वीवर जन्मतो, कुठलाही व्यक्ती जेव्हा या पृथ्वीवर असतो तो आत्म्याने नव्हे, तो दैहिकरित्या चालतो। म्हणजे पहिले तुम्हाला हे समजणं आवश्यक आहे की दैहिक किंवा शरीराने चालणं काय असतं हे पहिले तुम्हाला समजणं आवश्यक आहे, आणि त्यानंतरच तुम्हाला समजेल की आत्म्याने चालणं हे काय असतं। म्हणून पहिला, जन्मता कुठलाच व्यक्ती आत्मिक नसतो। कुठलाच व्यक्ती जन्मता काय आत्मिक नाही। आपण सगळे दैहिक आहोत आणि आपण सगळे लोक देहाने चालतो, देहातल्या सगळ्या गोष्टी करतो। आणि आपला हा जो देह आहे, आपलं हे जे शरीर आहे, कारण हे जन्मता पापी आहे, कारण आपण जन्मताच आपला जन्म झाला आहे, म्हणून आपल्या शरीराला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या गोष्टी आपण करतो। जसं मी तुम्हाला उदाहरण देतो की जेव्हा एखादा व्यक्ती चोरी करतो, तो चोरी जर तुम्ही खरंच विचार करत असाल तर कशासाठी करतो, जे ही गोष्ट त्याला वाटते की हे मला भेटायला पाहिजे ते त्याच्या शरीराला आनंद देणारी असते। का माझ्या शरीराजवळ हे जर असलं, जसा एखादा लहान मुलगा, जसं मला माझे शाळेचे दिवस आहे आठवतो, तुम्हालाही एखाद्या मुलापाशी पेन बघितला का तुमची इच्छा होते का त्या मुलाला की ती चोरलं पाहिजे का, कारण तुमची इच्छा आहे की माझं शरीराजवळ किंवा माझ्याजवळ ती गोष्ट असली तर मला आवडेल। म्हणून ज्याही गोष्टी आपण करतो त्या शरीराला आवडणाऱ्या। एखादा व्यक्ती जेव्हा खोटा बोलतो, एखादा व्यक्ती जेव्हा व्यभिचार करतो, व्यभिचार एखाद्या स्त्रीविषयी करतो, तो कशासाठी करतो की माझ्या शरीराला हे जवळ असलं किंवा मी खोटं बोलत असताना हे जर मला लाभलं तर मला या सगळ्या गोष्टी काय करतील, आनंदित करतील। म्हणजे जगातले सगळे पाप जो व्यक्ती करतो तो कशासाठी, ते सगळे आपल्या देहासाठी। मला तुम्ही खरंच या गोष्टीविषयी मी सांगतो म्हणून नाही, तर या गोष्टीविषयी मनन करा। मी सांगत असताना जे ही गोष्ट जो ही व्यक्ती करतो ते याच गोष्टीसाठी करतो का ती माझ्याजवळ जर असली पाहिजे, माझ्याजवळ तो पेन असला पाहिजे, माझ्याजवळ ती वस्तू असली पाहिजे, माझ्याजवळ ते घर असलं पाहिजे, माझ्याजवळ तो पैसा असला पाहिजे, माझ्याजवळ ती स्त्री असली पाहिजे, माझ्याजवळ या गोष्टी असल्या पाहिजे। सगळ्या गोष्टी जो मनुष्य या जगात जन्मता करतो तो देहासाठी करतो, कारण आपलं देह पापी आहे, आपण दैहिक आहोत, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जगातला प्रत्येक व्यक्ती करतो। आणि याला काय म्हणतात, यालाच पाप म्हणतात। कारण देह जे आहे, ज्या गोष्टी निर्माण करतो त्या सगळ्या देवाच्या विरोधात आहे। देवाच्या ज्या आज्ञा आहे त्या सगळ्याच्या विरोधात आपलं देह बाय डिफॉल्ट चालतं। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, आजचा विषय काय आहे की आत्म्याने चाला, पण त्याच्या आधी तुम्हाला समजलं पाहिजे की शरीराने चालणं किंवा दैहिक चालणं काय आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे की आपण कसे चालत आहोत। आणि त्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे की मग देवाची इच्छा आपल्यासाठी काय आहे, आत्म्याने चालणे। दुसरी गोष्ट, जोही व्यक्ती दैहिक आहे त्याला मी कधी सांगू शकत नाही की तू आत्म्याने चाल, ते मूर्खपणा आहे। कारण त्याच्यापाशी फक्त देहच आहे, त्याच्यापाशी देवाचा आत्मा नाही, तो तारलेला नाही। त्या व्यक्तीला म्हणणे का तू आत्म्याने चाल, हे असं झालं का एका अंधळ्याला म्हणणे की तू सरळ चाल, कारण त्याच्यापाशी डोळेच नाही, आणि त्याच्यावर ओरडणे म्हणजे हा मूर्खपणा आहे। समजलं?
म्हणून आपण जन्मताच काय असतो, देहिक असतो. आणि म्हणून आपल्या देहाचे हे जे फळं आहेत, आपल्या देहाच्या हे ज्या जागा आहेत, या गोष्टी आपलं देह वारंवार निर्माण करतो. दुसरी गोष्ट, हे जे देहाचं जे आकर्षण आहे, जे देवाच्या नजरेत पाप आहे, याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे असं कधीच होणार नाही का माझा मी खोटं बोलण्याचा स्वभाव सोडून दिला. इम्पॉसिबल आहे ते. कारण जर तू तुझा खोटं बोलण्याचा स्वभाव सोडला असता तर देवाच्या मुलाला क्रुसावर मरण्याची गरज नसती. ते इम्पॉसिबल आहे का मी स्वतःला आता सुधारतो. हो, तुम्ही काही दिवस ती सवय स्वतःची कंट्रोल करू शकता, कारण तुम्हाला स्व इच्छा आहे. थोड्या वेळेसाठी, थोड्या दिवसासाठी तुम्हाला काय कराल, तुम्ही कंट्रोल करू शकाल. आणि तुम्ही म्हणू शकता बरं झालं 1 महिना झाला मी खोटी बोलली नाही, 1 महिना झाला. जेही तुमच्या सवयी असतील प्रत्येकाजवळ आहे. पण जेव्हा तुम्ही जराशेही काय झाले, जराशे घसरले, जेव्हाही तुमच्यापाशी असा एखादा प्रसंग सैतानाने टाकला, का रे काय म्हणतं, तुम्ही फटकन ते शरण जाल आणि जेही पापापासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करत होते ते पाप तुम्ही कराल. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, देहिक मनुष्य कधीही या गोष्टी करू शकत नाही. तो या शरीराच्या आपल्या सवयीवर, कुठल्याच गोष्टीवर कधीच विजय मिळू शकत नाही. आणि हे समजणं तुम्हाला खूप आवश्यक आहे, कारण तेव्हाच तुम्हाला कळेल का देवाच्या पुत्राला या पृथ्वीवर येणं कशासाठी आवश्यक होतं. कारण तुम्ही स्वतः विजय मिळू शकत नाही. आणि म्हणून आपण हे वचन सुद्धा आपण वाचू, तर वचन काय म्हणतो, वचन बोलतो, म्हणून मी म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. कारण देह वासना देवाच्या आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देह वासनेविरुद्ध आहे. हे परस्परास विरुद्ध आहे. म्हणजे जे शारीरिक आहे या गोष्टी आणि आत्म्याच्या गोष्टी, ह्या दोन्ही गोष्टी विरुद्ध आहे. म्हणजे पूरब आणि पश्चिम आहे. आणि देवाचे वचन सांगतं की तुम्ही आत्म्याने चाला, या शरीराच्या गोष्टी पूर्ण करू नका, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. याचा अर्थ काय असतो की आपली जी इच्छा आहे, त्यांनी मला हे वाईट भेटलं पाहिजे, हे जेही तुमच्या शरीराचे जे पाप आहेत, जे आपण सगळ्या गोष्टी, ते तुमचं शरीर करायची इच्छा करेलच. पण जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा नसला, पहिली गोष्ट त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकणार ना. पण जेव्हा देवाचा आत्मा तुमच्या जवळ आहे, हे वचन सांगतं की जे काही तुम्ही इच्छिता, म्हणजे जे वाईट आहे ते तुम्ही करू शकणार नाही, किंवा देवाचा आत्मा तुम्हाला काय करेल, ते करण्यासाठी कंट्रोल करेल, सहाय्य करेल. म्हणून आपण याच्यातून काही गोष्टी बघू. की पहिलं आपण बघितलं का आपला सगळ्यात पहिलं नेचर, कुठलाही व्यक्ती कुठलाही गोष्टी पाडो, कुठलाही धर्म पाडो, कुठल्याही गोष्टी करो, जे देहिक आहे आणि प्रत्येक व्यक्ती देहिक आहे, त्याच्या शरीरातून या सगळ्या गोष्टी बाहेर निघतात. आणि त्याच्यामुळे तो मनुष्य काय करतो, तो मनुष्य सदैव पापात पडतो, त्याच्यावर तो विजय मिळू शकत नाही. आणि काही हे वचन आपण बघू की देहाची फळं काय आहेत. देहाची फळं म्हणजे काय, जोही व्यक्ती ज्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, त्याच्या शरीरातून जसं एखादं झाड आपण लावतो, जसं एखादं झाड तुम्ही लावता, त्याचे जसे फळं निघतात, त्या फळावरून तुम्हाला कळतं की अरे हे ॲपलचं झाड आहे वाटते, किंवा हे अंगुराचं झाड आहे वाटतं. तसं शारीरिक मनुष्य सुद्धा काय करतो, त्याच्यातून या गोष्टी बाहेर येतात. आणि आपण हे वचन बघू 18 पासून, तुम्ही 19 वचन, पहिले 3 आपण वाचले. म्हणून सुरुवातीपासून, म्हणून मी म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. कारण देह वासना देवाच्या आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देह वासनेविरुद्ध आहे. हे परस्परास विरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. पुढचे वचन, तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. आणि देह काय काय गोष्टी निर्माण करतो याच्याविषयी समजून घ्या. 5:19 ते 21. आता देहाची कामे उघड आहे,
जे मी तुम्हाला सांगतो का या सगळ्या गोष्टी आपण करतो. देहाची कामे उघड आहेत आणि तीही की व्यभिचार, अमंगळपणा, कामतूरपणा, मूर्तीपूजा, जादूटणा, वैर, कलेह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट, मत्सर, धुंदी, दंगल यासारखी आणखी सगळ्या गोष्टी याविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसा आधी सांगतो की या गोष्टी करणाऱ्या देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. म्हणून पहिले आपण शिकलो की प्रत्येक व्यक्ती देहिक आहे, त्या देहाचे फळं आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपण देवाच्या विरुद्ध करतो आणि त्याच्यामुळेच आपण पापी ठरतो आणि त्याच गोष्टीमुळे देवाच्या राज्यात तुम्हाला जागा भेटत नाही. पण जेव्हा ह्या सगळं सत्य एखादा व्यक्ती स्वीकारतो की या सगळ्या गोष्टीतल्या काही गोष्टी माझ्यात आहे, कारण तुम्हाला काय सांगितलं की जो एका पापाचा दोषी तो सगळ्या पापाचा दोषी आहे. म्हणजे ते आपल्या शाळेत नसतं का एक विषय तुझा फेल झाला का तुझ्या पूर्ण 10वी गेली है ना, एक तुमचा इंजिनिअरिंगचा विषय राहिला का तुमचं पूर्ण वर्ष गेलं. तसंच जेव्हा एखादा व्यक्ती जर एकदाही खोटं बोलतो तो प्रत्येक पापाचा दोषी आहे. एखादा म्हणते मी तर कधीच व्यभिचार केला नाही. हो, तू कधी खोटं बोलला आहेस का? हो, तर तू या सगळ्या गोष्टीचा दोषी आहे. तर हे झालं सगळं देहिक, ठीक आहे. पण जेव्हा आता आपला विषय काय होता की आत्म्याने चालणे म्हणजे काय मग. पण जेव्हा कारण प्रत्येक व्यक्तीपाशी जन्मता फक्त देहिक स्वभाव असतो, पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारता, त्याच्यापासून आपल्या पापाची क्षमा घेता, देव तुम्हाला काय देतो? आत्मिक स्वभाव देतो. पहिला जो देहिक स्वभाव तो आदामापासून आला, तो तुम्हाला पापाकडे घेऊन जाईल. दुसरा स्वभाव जो तुम्हाला देण्यात आला तो ख्रिस्तापासून आला, तो तुम्हाला देवाकडे घेऊन जाईल. आता म्हणजे जसं मी तुम्हाला सरळ सांगतो, तुमच्या समोर जो उभा आहे नितीन इंगळे, ठीक आहे, याच्यापाशी 2 स्वभाव आहे. एक आहे त्याचा देहिक स्वभाव जो जन्मता त्याला मिळालेला आहे, जो पापी आहे, ज्याच्यात हे ज्या गोष्टी तुम्ही बघितल्या त्या सगळ्या निर्माण होतात. आजही ते पोटेन्शियल आहे, तो आजही खोटा बोलू शकतो, लबाडी करू शकतो, व्यभिचार, त्याला जे पाहिजे ते करू शकतो. हा झाला माझा जुना स्वभाव. आता तारणाच्या दिवशी ख्रिस्त नवीन नीती निर्माण करतो, तो ख्रिस्ताच्या प्रतिरूपीचा असतो, तो आत्म्याने निर्माण केलेला व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीपाशी पाप नसतं, कारण तो देहाची प्रतिरूपी आहे, ते देवाने आपल्याला दिलेली आहे. आता तुम्हाला समजेल आजचं वचन. आता जेव्हा एका व्यक्तीपाशी या दोन्ही गोष्टी आहे, देव म्हणतो की नितीन, देहाने आता चालू नको, आता तू आत्म्याने चाल, कारण देहाच्या गोष्टी आत्म्याच्या विरोधात आहे. ज्याही तू देहाने करशील त्याने काय होईल? देव दुखावल्या जाईल, देवापासून तू दूर घेतल्या जाशील. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आजचा विषय कोणासाठी आहे. मला माहित नाही तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला की नाही, मला माहित नाही तुमच्यापाशी फक्त देहिक स्वभाव आहे का. कारण जर मी तुम्हाला म्हटलं, जसं रेऑन पाशी जर एकच शर्ट आहे आणि त्याला म्हटलं रेऑन हे जुना आहे, जर नवीन घाल. नवीन एकच आहे मामा, नवीन कोणतं घालू, हो की नाही, त्याला समजणारच नाही, कारण त्याच्यापाशी एकच आहे. म्हणून मी तुम्हाला सरळ क्लिअर सांगितलं, जो देहिक आहे त्याच्यासाठी फक्त हे माहिती आहे आणि त्याच्यासाठी आजचा संदेश हेच आहे का तू आत्मिक हो, ख्रिस्ताचा स्वीकार कर, कारण देहिक व्यक्ती स्वर्गात जात नाही. त्याच्यासाठी आजचा जो हेतू तो आहे. पण जो आत्मिक आहे, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, आत्मिक म्हणजे जो ख्रिस्ताचा स्वीकार करतो, त्याच्यापाशी 2 स्वभाव आहे. एक आदामापाचा नैसर्गिक स्वभाव, एक ख्रिस्तापासूनचा देवाचा स्वभाव. आणि आता देव म्हणतो की तू आत्म्याने चाल, शरीराने चालू नको. त्या सगळ्या गोष्टी वाईटाच्या आहेत, ज्या तू बघितल्या आहेत, ज्या तुला कळल्या आहेत, तुला ते सत्य माहित आहे. आता तू तिकडे कशाला जातोस? कारण देवाने तुला वाचवलं, ख्रिस्ताचा पवित्र स्वभाव तुला कळला, आता या पवित्र स्वभावात तू चाल. दुसरं, जसं आपण देहाची फळे बघितली तशी आत्म्याची फळे सुद्धा आहेत. आणि आत्म्याची फळे आपण हे बघू. आणि हे कधी होतं? जसं शारीरिक फळे तुम्हाला जन्मताच तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही. म्हणून कुठल्याच मुलाला चोरी करणं, व्यभिचार करणं, खोटं बोलणं शिकवायची गरज नसते. मास्तरीन कधीच शाळेत शिकवत नाही की चोरी अशी करायची. तो आधीच शिकून आलेला आणि बसलेला असतो का यांना कसं मूर्ख बनवायचं. पण आत्म्याचे जे स्वभाव आहे तो ख्रिस्तामुळे तुमच्यात येतो
आणि तो काय निर्माण करतो ते आपण बघू. गलतीकरास पत्र 5:22, पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळे आहेत ती म्हणजे, तुम्ही हे किती सुंदर आहे. आधी आपण याचे बघितले आहे की नाही, आपण काय बघितले, देहाचे फळ आपण बघितले की कसं सगळं व्यभिचार, अमंगळ, कामतूरपणा या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पण जेव्हा देवाचा आत्मा तुमच्यात येतो त्याची फळे काय आहेत, तर तो काय करतो, तुमच्यामध्ये प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, संयम अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही, तर या गोष्टी तुमच्यात तो निर्माण करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे आपण बोलत आहोत आनंद, शांती, सहनशीलता, हे जे जगात आहे त्याच्याविषयी बोलत नाही. तुम्हाला मी शिकवलं जगाची शांती म्हणजे काय. जगाची शांती म्हणजे मला जे पाहिजे ते घडलं, आता मी शांत आहो, पण थोड्या वेळानंतर काही जरी बिघडलं तर मी अशांत आहो, त्याच्याविषयी आपण बोलत नाही. पण देवाच्या आत्म्याने जी शांती येतं. म्हणून आणखी एक गोष्ट तुमच्यासाठी, हे सगळे जे आत्मिक फळं जे आहेत असे जगात सुद्धा आहेत, कारण सैतान त्या गोष्टी निर्माण करतो, म्हणून सावध असा. कारण सैतान काय करतो, हे आत्म्याचे जे फळं आहेत तसेच डुप्लिकेट तो निर्माण करतो आणि तुम्हाला सांगतो तुझ्या जवळी त्या गोष्टी आहेत. म्हणून याच्याविषयी जागरूक असा. कसं चेक करायचं, कारण जेव्हा तुमची संकटात जरी असले पण जेव्हा तुमच्यामध्ये शांती असली तेव्हा तुम्हाला कळतं की हे जगिक नव्हे तर देवापासूनची आहे. म्हणून आत्म्याचे फळं काय, तर प्रीती, आनंद. म्हणून जो व्यक्ती आत्मिक नाही त्याच्यापाशी या गोष्टी कधीच राहत नाही. त्याच्यापाशी या तात्पुरत्या असतात. आणि कशामुळे असतात, कारण त्यावेळेस त्याच्या ज्या माइंडच्या कॅल्क्युलेशन आहे त्याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहे. त्याला जे पाहिजे ते त्याला भेटलेलं आहे. त्या क्षणात त्याच्यापाशी शांती आहे. जशी त्याला गरज भासली आणि जसं त्याला कळेल की अरे आता काय, म्हणून तो काय करेल, देहाकडे पडेल. पण जो आत्मिक स्वभाव आहे आणि देव म्हणतो की तू याच्यात चाल, तो सदैवसाठी प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, संयम हे मनुष्यामध्ये निर्माण करतो. आता तुम्हाला दोन्ही गोष्टी समजल्या. तुम्हाला समजला का दैहिक स्वभाव काय आहे, तुम्हाला हे समजलं आत्मिक स्वभाव काय आहे. तुम्हाला सांगितलं की आत्मिक स्वभाव मिळतो कसा. दैहिक स्वभाव मिळण्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही, तो जन्मताच तुमच्यापाशी आहे. आत्मिक स्वभाव मिळवण्यासाठी ख्रिस्ताला जेव्हा तुम्ही आपला तारणारा म्हणून स्वीकारता, आता तो तुमच्यामध्ये येतो. एकाच व्यक्तीमध्ये दोन स्वभाव असतात, एक जुना एक नवीन, एक दैहिक एक आत्मिक. आणि देव म्हणतो की तू आत्म्याच्या स्वभावाने चाल. आता आपण आपल्या विषयावर आता येऊ का, मग आत्म्याने चालण्यासाठी काय काय केलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जो आत्मिक नाही त्याला काहीच समजणार नाही की करायचं काय. का, कारण तो आपल्या पापामध्ये मेलेला असतो. जन्मता आपण आपल्या पापांमध्ये, म्हणजे आपल्याला कळतं की मी खोटं बोलत आहे, आपल्याला कळतं मी लबाडी करत आहे, आपल्याला कळतं मी चोरी करत आहे, पण तो आपल्या पापात मेलेला असल्यामुळे त्या गोष्टीविषयी त्याला कधी पश्चाताप नसतो, त्याच्याविषयी त्याला कधीच वाईट वाटत नसतं. कधी मेलेल्या व्यक्तीला तुम्ही जागून बघता की अरे उठ रे, तो उठू शकत नाही शारीरिकरित्या. तसा दैहिक व्यक्ती जेव्हा पाप करतो, त्याला जेव्हा एखादी व्यक्ती पकडून देते, त्याला फक्त मी पकडल्या गेलो याचं वाईट वाटतं, तो कधी पश्चाताप करत नाही. पण जेव्हा तुम्ही आत्मिक होता, आता तुम्हाला त्या पापाची जाणीव असते. तुम्हाला कळतं की खोटं बोलणं किती वाईट आहे, तुम्हाला कळतं लबाडी करणं किती वाईट आहे, तुम्हाला कळतं की या सगळ्या गोष्टी ज्या वाईट देहाविरुद्ध आहे, हे कशी तुम्हाला एकदम अंडरस्टँडिंग आली आहे की नाही, की ज्या गोष्टी तुम्ही जन्मताच आवडीनं करत होते, आता कसं तुमचं डोकं उघडलं का, कारण ख्रिस्ताचा आत्मिक स्वभाव तुमची अंडरस्टँडिंग, तुमची समज उघडतो. आणि मग तुम्हाला कळतं की आपण किती पापी आहो आणि का हा मनुष्य नरकात गेला पाहिजे होता आणि कसा ख्रिस्ताने मला वाचवलं. तर याची सगळी अंडरस्टँडिंग. मागच्या आठवड्यात खूप सुंदर गोष्ट घडली आपल्यामध्ये. ज्या ताई आहेत आणि त्यांच्या संग मी बोलत होतो आणि देवाला धन्यवाद, जेव्हा पापाविषयी मी तिला सांगत होतो आणि जेव्हा तिला पापाविषयी सांगत होतो, तिला कळलं की ज्या आपण शारीरिकरित्या करतो, म्हणजे हे बाईक एखादी गोष्ट सांगतो, आता समजा हा फोन आहे, माझी इच्छा आहे का हा फोन इथं ठेवलेला मी चोरावा, ही माझ्या मनात पहिले काय झाली, माझी भावना आली.
पण काही न करता समजा हे जमलं नाही मला, आहे की नाही, हे जमलं नाही, सगळे पाहत होते, हे मला काही जमलं नाही आणि मी निघून गेलो. प्रश्न, त्या व्यक्तीनं चोरी केली का नाही? त्या व्यक्तीनं चोरी केली. जरी त्याने फोन घेऊन नाही गेला, त्याच्या मनात ऑलरेडी आलेलं होतं की मी हे गोष्ट करावी. आता मनात आल्यानंतर तो एक्झिक्यूट किंवा त्याला पूर्ण कसं करतो किंवा करतो का नाही करतो त्याला फरक पडत नाही. कारण लक्षात ठेवा, मनुष्यासाठी काय, मी थोडी घेतला म्हणजे मी चोर नाही. नाही, तुझ्या मनातच जेव्हा तू विचार आणला होता का मी ती गोष्ट चोरतो, तेव्हाच तू दोषी झाला. आता ते तू अंमलनात आणतं नाही आणतं हे तुझं आहे. समजले? म्हणून या गोष्टी समजून घ्या. मी यासाठी सांगतो कारण देवाला धन्यवाद, जेव्हा मी तिला सांगत होतो तर तिची ती अंडरस्टँडिंग देव ओपन करत होता. हे खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा, कारण जर तुम्हाला हे समजतच नाही मी पापी कशामुळे आहे, मग तुम्हाला मी तर कधी चोरलाच नाही. कारण जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीची समज होत नाही की पाप काय आहे, तुम्ही ख्रिस्ताकडे धावणार ना. आणि तुम्ही काय, दादा मी तर कधीच करत नाही या सगळ्या गोष्टी. देवाचं वचन सांगतं की एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही त्याच्याविषयी आपल्या मनात राग आणता, तुमच्या मनात तुम्ही त्याला ऑलरेडी मारलेला आहे. एखाद्या स्त्रीविषयी एखादा पुरुष जेव्हा आपल्या मनात व्यभिचार आणतो, तिच्यासोबत ऑलरेडी त्याने हृदयातच व्यभिचार केलेला आहे. म्हणून या गोष्टीची जोपर्यंत समज येत नाही, आणि हे समज कधी येतं, जेव्हा देवाचं सत्य तुमच्यात उतरतं, देवाचा आत्मा तुमच्यात येतो, तुम्हाला या गोष्टी जाणीव होतं. नाहीतर तुम्ही काय कराल, मी कुठं घेतला फोन, हाय नाही का तिथं, मग मला कसा म्हणून आला तू का, कारण तुम्हाला ते समजतच नाही. तुम्हाला काय सांगितलं, तो पापात मेलेला आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या विषयावर येऊ. पण जेव्हा तो आत्मिक झाला, आत्मिक कधी होतो, जेव्हा देवाचा आत्मा त्याच्यात येतो, आता त्याला या सगळ्या गोष्टीविषयी जाणीव होते. आता तुमच्या समोर जर तुम्ही आत्मिक असाल, हा मी तुम्हाला बघू शकत नाही, मी तुमच्या हृदयात येऊ शकत नाही. पण जर तुम्ही आत्मिक असाल, जर देवाने तुमचा आत्मा वाचवला असेल, आता याच्या पुढं मी तुम्हाला काही मुद्दे देतो, काही तुम्हाला गोष्टी शिकवतो, ज्याच्यामुळे तुम्हाला आत्म्यात चालण्यासाठी सहाय्य होईल. आजचा हा जो विषय काय आहे की तुम्ही आत्म्याने चाला, कारण नैसर्गिकरित्या तुमचं शरीर वाईटाकडेच वळेल. पण जर देवाचा आत्मा तुमच्यात आलेला असेल तर काही गोष्टी तुम्हाला मदतीसाठी मी सांगतो याच्या पुढे, ज्याच्यामुळे तुम्ही आत्म्याने चालण्यासाठी तुम्हाला सहाय्य होईल. सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात आधी आत्म्याने चालण्यासाठी आता काय बोलत आहे का, दोन्ही स्वभाव आहे, वाईट करू का चांगला करू, चांगला वागू वाईट करू, देवाला आवडणाऱ्या गोष्टी करू का शैतान इथून ज्या ज्या प्रलोभन टाकत आहे, ज्याचा माझा जुना स्वभाव आहे, ज्या ज्या माझ्या वाईट गोष्टी ज्याच्या मला माहीत आहे की लय आनंद येतो, त्या गोष्टी करू की मी देवाच्या वचनावर चालू आणि सत्यात चालू. हे डिसिजन, हे जे युद्ध आहे हे रोज होतं. तुम्हाला सकाळी सांगितलं नाही मी, सत्याच्या युद्धात या, जे गाणं आपण गातो ते सत्याच्या युद्धात कधी येता येतं माहित आहे का, जेव्हा तो व्यक्ती ख्रिस्ताचा स्वीकार करतो तेव्हा तो कुठं युद्धात येतो. आता त्याच्यापाशी रोज बॅटल असतं प्रत्येक गोष्टीत. का, कारण देह म्हणतो की अरे हे वाईट कर, देवाचा आत्मा म्हणतो की अरे सत्यावर चाल. आता काय झालं, तुमचं रोज बॅटल चालू झालं. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात जर हे सत्याचं युद्ध चालू नाही, तुम्ही कुठंतरी चुकल्या. क्लिअर समजून घ्या, कारण आपण इथं चांगल्या चांगल्या गोष्टी नव्हे तर सत्य ऐकायला असतो. सत्य तुम्हाला वाईट वाटेलच, पण एकदाचं वाईट वाचून सत्य स्वीकारणं बरं, यापेक्षा की आपला आत्मा अनंतासाठी नरकात टाकणे. कारण पास्टरने आम्हाला फक्त गोड गोड गोष्टी शिकवल्या. समजलं? म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला कॅन्सर आहे आणि जर तुम्हाला मी पॅरासिटामॉलच देऊन आलो, याचा अर्थ मी तुम्हाला फसवून आलो. पण जर मी तुम्हाला सांगतो की तुला कॅन्सर आहे, कॅन्सरवर आरोग्य हे कर, त्याचा तू पूर्ण गोष्टी कर, त्याचा तू सगळ्या मेडिसिन घे, म्हणजे तू बरा होशील, त्या व्यक्तीला जीवन भेटेल. पण जर मी त्याला पॅरासिटामॉल देत राहिलं, याचा अर्थ त्याला मी मृत्यूकडे ढकलत आहे, म्हणजे त्याच्यापेक्षाही दोषी मी आहे. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आजच्या विषयावर, मग आत्म्याने कसं चालावं, देवाचा आत्म्यात कसं चालावं, हे जे युद्ध आहे सत्याचं, याच्यात कसं टिकावं. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय की जर तुम्ही वाचले असाल तर विचार करा, आपलं तारण कधीच विसरू नका की देवाने माझ्यासारखीचा, देवाने माझ्यासारख्याचा आत्मा वाचवला.
जेव्हा या गोष्टीची जेव्हा तुम्ही जाणीव ठेवाल, हा सगळ्यात मोठा मुद्दा, की त्या पापापासून, ज्या पापाची शिक्षा अनंत काळचा मृत्यू आहे, माझा आत्मा मेल्यानंतर, जसं मागच्या आठवड्यात आपण बघितलं की अनंत काळमध्ये माझा आत्मा सरळ गेला असता, पापाच्या सरोवरात आणि अग्नीच्या सरोवरात मी गेलो असतो, तिथं दुसरे मरण असतं. या सगळ्या गोष्टीपासून देवाने मला वाचवलं. या गोष्टीची जेव्हा तुम्ही स्वतः आठवण ठेवाल, तुम्ही पापात पडणार ना. तुम्हाला काय करेल, तो स्ट्रॉंग करेल की नाही, याच्यापासून मला वाचवलं. म्हणून पहिला मुद्दा म्हणजे काय, की पहिलं स्वतःचं तारण आठवणं. दुसरा मुद्दा सगळ्यात मोठा म्हणजे काय, ज्याही तुमच्या सवयी आहे, ज्याही तुमचे, लक्षात ठेवा, या गोष्टी करणं आवश्यक आहे. याच्या शिवाय तुमच्या जीवनात विजय नाही आणि तुम्ही स्वतः काय कराल, सतत वाईटत, आणि तुमचं जीवन पहिल्यापेक्षाही वाईट होईल. दुसरा म्हणजे काय, सगळ्यात मोठा मुद्दा प्रत्येकासाठी, जे ऑनलाईन आहेत आणि हे, दुसरा मुद्दा, जेही तुम्हाला पापात ओढण्यासाठी जेही मित्र, जेही मैत्रिणी, जेही स्वभाव, ज्याही गोष्टी, ज्या तुमच्या जीवनात अजूनही तुम्ही टिकून ठेवता, त्या गोष्टी तुमच्या जीवनातून नष्ट करणे. मी उदाहरणातून सांगतो. मला बॉलिवूड, हॉलिवूड, पिक्चर, गाणे याचा इतका मोठा शौक होता, ज्याच्याविषयी आपण बोललो आहोत, आहे की नाही. आणि या सगळ्या पिक्चरातल्या गोष्टी, या सगळ्या देवाविरुद्ध आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर तुम्ही जागरूक असाल, बॉलिवूड हा एक धर्म आहे, हे लक्षात ठेवा, आणि हा देवाविरुद्ध आहे. हे काही एंटरटेनमेंट नाही, ते फक्त तुम्ही दिलं. हे सैतानाने लोकांना एक धर्म दिला आहे यासाठी का देवाविरुद्धच्या ज्याही गोष्टी आहे. म्हणून कुठल्याच पिक्चरात तुम्हाला चांगलं करणं शिकवत नाही, तर तुम्हाला एकापेक्षा 2-3 बायका ठेवणं, व्यभिचार करणे, लफडे करणं, या सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातात. जे आपण चांगल्या चांगल्या गाण्याचं कवरिंग केल्यानंतर तुमच्यावर ठेवल्या जातं, जे एक देहिक मनुष्य आनंदाने भरतो स्वतःला. आहा, किती चांगला आहे, किती चांगला आहे. म्हणजे समजलं, जर तुम्ही जागरूक असाल, जागरूक म्हणजे जर तुम्ही आत्मिक असाल, तुम्हाला समजेल का हे जे सगळं जे तुम्हाला बॉलिवूडनं दिलेलं आहे, हे देवाविरुद्ध आहे. तो तुम्हाला खून, तो तुम्हाला मत्सर, तो तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवतो. पण कशा शिकवतो, चांगल्या रॅपिंगमध्ये. रॅपिंग म्हणजे काय, एखादं चांगलं कव्हर लावून. चांगलं कव्हर काय असतं, चांगलं म्युझिक, चांगले गाणे. त्याच्यात ते गाणे चांगले नाही, त्याची ट्यून चांगली आहे, पण त्या गाण्यामध्ये तुम्हाला व्यभिचार तो शिकवतो. आणि जो देहिक मनुष्य, तो 3-3 तास त्याला घेतो, ते अजून शिको, अजून शिको. आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की तो एक सैतानाचा प्रयोग आहे. बरं, आता मुद्दा, की जेव्हा हे सगळं माझ्या जीवनात होतं, जेव्हा सगळ्या या CD आणि या सगळ्या गोष्टी होत्या, आता एवढा मोठा लाखांना खर्च या गोष्टीसाठी केला. मुद्दा काय शिकत आहो, की तुमची जेही सवय आहे, स्त्री असेल, पुरुष असेल, जेही तुमचं वीकनेस आहे, आता जेव्हा तुम्ही आत्मिक झाले, तुम्हाला तुमच्या जीवनातून ते काढावं लागेल. त्याचा अर्थ काय होतो, तर ह्या जेव्हा CDs मला दिसल्या आणि जेव्हा मला आता कळतं, म्हणजे विचार करा, हा कसा स्वभाव एकदम बदलला. जो व्यक्ती डॉलरनं म्युझिकसाठी, CDसाठी, DVD साठी खर्च करून आला, आता त्याला कसं समजलं, का एखादी डिग्री केली का, नाही, देवाचा आत्मा आला, आता तो त्याला शिकवतो, का रे तुला समजतं हे. आता एक डिसिजन झाली असती, जे सगळे लोक करतात. ते काय करतात, बरं मी बघणार नाही, पण आता एवढा खर्च केला तर घरी तर ठेवाच लागेल, आहे की नाही, बघणार नाही, मी नाही करणार नाही. तसेच खूप सारे लोक तुम्ही करता. मी जास्त बोलणार नाही तिच्या संग, मी जास्त राहणार नाही तिच्यासोबत, मी एकदम देवाच्या वचनावर वागेल. ही अशी गोष्ट झाली, मी घरी साफ ठेवेल, पण आशा आहे की ते मला कधी डसणार नाही. मी घरी आग लावून ठेवेल, पण आशा आहे की माझं घर कधी जळणार नाही. आणि मग जेव्हा तुम्ही हे गोष्ट स्वतःवर ठेवता, ठीक आहे, एक दिवस काय होतं, जेव्हा तुमचं शरीर वीक असतं, जेव्हा तुम्ही देहामध्ये जास्त असता, अरे आहे वाटते ते बघून घेतो. कारण सैतान सदैव तुमच्यावर वार करत असतो. तो सदैव बघत असतो की आता ही स्त्री काय आहे, आता ही थोडीशी देहाकडे वळत आहे, आणि तो तुमचे जुने पाप तुमच्या समोर आणून ठेवतो. म्हणून तो CD जेव्हा होते, दोन गोष्टी होत्या. सैतान काय शिकवतो, बरं ठीक आहे ना, तू तारलेला आहे, तुझं नवीन जीवन मिळालेलं आहे, एवढा खर्च केला, हे राहू दे ना, चांगलंही दिसते, शोरूममध्ये चांगलंही आहे, पाहू नको ना, कोण म्हणते तुला पहा. हा सैतान तुमच्या डोक्यावर काय करत होतो, शिकवत असतो.
तुम्हाला तो प्रिपेअर करत असतो. पण जेव्हा तुम्ही निर्णय घेता, मी काय केलं, त्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि एक मोठा डस्टबिन होता पुण्याचा, त्यात टाकल्या सगळ्याच्या सगळ्या. मी त्या विकल्या नाही, कारण जी गोष्ट माझ्यासाठी पाप आहे ते दुसऱ्यासाठी सुद्धा आहे, त्याच्यापासून मला धन नाही कमवायचं. त्या सगळ्या काय केल्या, कचऱ्यात टाकल्या आणि त्या निघून गेल्या. आता आहेच नाही. आता जरी मी देहिकमध्ये जर कधी एखाद्या वेळेस हे झालो, म्हणजे जसं आत्म्याने, कारण तुमचा शरीर सदैव ह्या गोष्टी काय करेल, तुमच्यावर हावी होण्याचा प्रयत्न करेल, माझ्याजवळ आहेच नाही. म्हणून सगळ्यात मोठा मुद्दा, तुमच्या जीवनातल्या गोष्टी, ज्या जुन्या गोष्टी ज्या तुमच्या आहेत, तुम्ही म्हणाल की याला मी ठेवतो, हिला मी ठेवतो, ही गोष्ट मी ठेवतो पण मी करत नाही, लिहून घ्या माझ्यापासून. तो साप डसणारच, तुम्ही पळणारच आणि तुमचं जीवन पहिलेपेक्षाही वाईट होऊन जाईल. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की ज्यातून देवाने तुम्हाला बाहेर काढणं, ते रिलेशन, ते मैत्री, त्या गोष्टी, त्या कुठल्याही असो, या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला दूर नेणे, स्वतःला कट करणे. कारण जेव्हा तुमचं शरीर हे जेव्हा काय होईल, जेव्हा वीक राहील, तुम्ही त्या गोष्टीकडे पळाल. आता काय होऊन जाईल, तुम्ही देहाकडे वळणं चालू होऊन जाल. देवापाशी तुमच्या प्रार्थना जाणार नाही, तुमची शांती तुम्ही हरवाल. जेही आत्म्याचे फळ आपण बघितले, सहनशीलता, आनंद, या सगळ्या गोष्टी निघून जातील. तुम्हाला समज नाही, यार मग क्या हो रहा मेरे साथ में, का होऊन आलं. हो, ती जी गोष्ट आहे ते पुन्हा करणं तू चालू केलं. देवाने ज्या गोष्टीतून तुला वाचवलं, त्याच्यातच तू पुन्हा मान टाकली आणि याच्यामुळे तुझी या जीवनातली सगळी शांती निघून गेली. म्हणून हा सगळ्यात मोठा मुद्दा की लक्षात ठेवणे की आपल्या जीवनातल्या या जुन्या गोष्टी सगळ्या काढून ठेवणे. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, जसं ज्या ज्या गोष्टी तुम्ही निवडता, हे निवड तुमची आहे की मला हे पाहिजे, पण त्याचा जो निकाल किंवा त्याचे प्रतिफळ हे तुमच्या हाती नाही. जसं उदाहरण सांगतो, एखादा जर बेवळा म्हणतो की मी दारू पितो पण मला कॅन्सर नाही झाला पाहिजे, कॅन्सर होणे हे त्याच्या हातात नाही. दारू तू पिली आहे, तू वाईट करत आहे, आता त्याचे परिणाम हे तुझ्या हातात कंट्रोल नाही, ते होणंच आहे. म्हणून जे जे तुम्ही पेरता, जसे तुम्ही पेरता त्याचे जसे फळे तुमच्यावर येतात ते तुम्ही निवडू शकत नाही. म्हणून जेही तुम्ही गोष्टी करता, त्या गोष्टी तुम्ही सदैव की हे देहिक आहे, हे देवाविरुद्ध आहे, याच्याकडे तुम्ही लक्ष असलं पाहिजे. तिसरं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, जर तुम्ही पापात पडले, जर तुम्ही वाईटात पडले, तर काय देवाचे वचन काय सांगतं की तुम्ही पुन्हा देवाला येऊन क्षमा मागून, तारणासाठी नव्हे, पण या वैयक्तिक किंवा ह्या ज्या मोजक्या पापात मी पडला हो, देवा याच्यापासून माझी क्षमा कर. तुम्ही जसे देवाला क्षमा मागतो, तो सगळं क्षमा करतो, विसरून जातो. पण तुम्ही सिरियस असले पाहिजे, कारण देव जाणतो की तुम्ही खरंच याच्यासाठी येत आहात का. म्हणून देव सदैव कृपाशाली आहे. तुम्ही जेव्हा जर पापात पडता, देवाला क्षमा मागा, देवा मला याच्यातून बळी कर, आणि देव तुम्हाला क्षमा करेल. पण जर तुम्ही तसं केलं नाही, पहिल्या वेळेस तुम्हाला वाईट वाटेल, दुसऱ्या वेळेस थोडंसं वाईट वाटेल, तिसऱ्या वेळेस बरं वाटेल. आता तुमची लाईफस्टाईल होऊन जाईल. आता तुम्हाला वाटणार सुद्धा नाही का मी या गोष्टी करतो. का? कारण तुम्ही जुन्या सवयीला पुन्हा डुबले. म्हणून जेव्हा तुम्ही पहिल्यांदा चुकता, तेव्हाच तुम्ही देवाला क्षमा मागा, आपलं जीवन नीट करा आणि आत्म्याने चाला. चौथी गोष्ट, देवाच्या वचनातून, जेव्हाही संदेशातून, एक लक्षात ठेवा, जर तुमच्या जीवनात पाप आहे आणि देवाचा संदेशटा पास्टर जेव्हा वचन सांगतो, देवाचे वचन तुमच्या हृदयासंग बोलतो, देवाचे वचन तुम्हाला सांगतो की या गोष्टी तू काढ, त्या गोष्टीवर सेन्सिटिव्ह राहा. इथं आपण फक्त ऐकण्यासाठी नाही, जे आत्मिक आहे त्यांना समजतं की माझ्या जीवनात हे वाईट आहे, देवाचं वचन त्याला आरसा दाखवेल, दिसतं तुला हे वाईट आहे, त्याच समय तुम्ही ते काढून फेका. का? कारण देवाचं वचन तुमच्या संग बोललं आहे. त्याला कधीच मनात, हे सगळे पॉईंट सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही लक्षात ठेवा. पाचवा मुद्दा की तुम्ही रोज प्रार्थना करून देवाला त्या गोष्टीविषयी सहाय्य मागा की देवा मला हे सहाय्य कर. कारण जोपर्यंत त्याचं प्रोटेक्शन तुमच्यावर नाही, तोपर्यंत त्या गोष्टीवर तुम्ही लढू शकणार नाही. आणि तुमचे जे वीकनेस आहे त्याच्याविषयी तुम्ही प्रार्थना करा की देव तुम्हाला, जेव्हा तुमचं वीकनेसवर तुमच्यावर शैतान काबा टाकेल, तेव्हा तुम्ही काय, देव तुम्हाला सहाय्य करेल. म्हणून त्या विशिष्ट गोष्टीसाठी प्रार्थना करा.
खरंच जर तुमची इच्छा आहे की आत्म्याने चाललं पाहिजे. 6वा मुद्दा, देवाच्या शब्दावर वेळ घालवा. देवाचे वचन जे बायबल आहे त्याच्यात तुम्ही वेळ घालवा, कारण आत्मिक शब्दाने स्वतःला भराल तर देहाची वासना तुम्ही पुरू करू शकणार नाही. 7वा मुद्दा, चर्चमध्ये राहा. देवाच्या वचनावर अटेन्शन द्या. देवाचे वचन काय सांगतं हे तुम्ही समजून घ्या, म्हणजे देहाच्या वासनावर तुम्ही विजय मिळवू शकणार. 8वा मुद्दा, तुमची जे सहभागिता आहे, तुम्हाला मी सदैव सांगतो, माझं कुटुंब सदैव, जर तुमची इच्छा आहे की आत्म्यात मी वाढलं पाहिजे, 24 तास अवेलेबल आहे, कारण आमचं जीवनच त्यासाठी आहे. माझ्या मुलाला मी सदैव सांगत असतो की जर तुझ्या लेवलचा तुला मित्र भेटला नाही तर तुला न मित्र असलेलं बरं या जीवनात. यापेक्षा का तुला एखादा असा मित्र भेटेल जो तुला वाईटाकडे घेऊन जाल. म्हणून जर चर्चची सहभागिता, अशा लोकांची सहभागिता तुम्हाला मिळणार नाही, पण जर एकच जर मिळाला असेल त्याच्यापासून टिकून राहा. माझी बायको, माझा मुलगा, मी या गोष्टीसाठी सदैव उपलब्ध आहो. 9वा मुद्दा सगळ्यात मोठा, एक लक्षात ठेवा, एक दिवस जो आत्मिक आहे, जो जगिक आहे, तो आपल्या पापासाठी न्यायासमोर उभा राहील. ते मागच्या आठवड्यात बघितलं. पण जो आत्मिक आहे, तो आत्मिक असताना त्याने जे पाप केले त्याच्याविषयी देवाला तो काय करेल, देवाला जाब देईल. म्हणून तुमची नजर खाली असली पाहिजे. का तुम्ही देवासमोर देवाने तुम्हाला म्हटलं पाहिजे, खरंच शाब्बास माझ्या पोरा, तू योग्य जीवन जगला. कारण एक शेवटचं वचन यहुदा 1:12 म्हणतो, जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यास देऊ केला आहे तो त्यास मिळेल. जे आत्मिक आहे, तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला जीवनाचा मुकुट जो देव स्वतः तुम्हाला अनंताच्या जीवनासाठी देईल ते तुम्हाला स्वीकारायचं आहे का या जगात राहताना जे पाप जे तुम्हाला काहीच देत नाही त्याच्याविषयी तुम्हाला जाब द्यायचा आहे. हा निर्णय तुमचा. सगळ्यात मोठी गोष्ट इथे जे तुम्ही जुळलेले आहात, जे ऐकत आहात, पहिली गोष्ट तुम्हाला स्वतःला चेक करणं आहे की मी देहिक आहो का. कारण जर मी देहिक आहो तर तुम्हाला स्वर्गात जागा नाही. दुसरी गोष्ट की मी ख्रिस्ताचा स्वीकार, जर मी देहिक आहे तर तो निर्णय घेणे की हो मला ख्रिस्त पाहिजे, माझ्या पापाची क्षमा झाली पाहिजे, मी जीवनाचं हे सत्य इथे ऐकलं आहे, मला सगळ्या गोष्टी लॉजिकली सांगण्यात येत आहे हे मला समजतं. पण जर तुम्ही समजूनही त्या गोष्टी, मला देवाचं वचन काय म्हणतं की जर समजूनही तुम्हाला माहीत आहे की योग्य करणं काय आहे तरी तुम्ही करत ना, तुमच्यासाठी ते पाप आहे. पण जर तुम्हाला समजतं की मला ख्रिस्ताची गरज आहे, तुम्ही ख्रिस्ताला हाक मारा, देव तुमचा आत्मा वाचवेल आणि तुम्ही आत्मिक व्हाल. हाच आत्मिक व्यक्ती स्वर्गात जाऊ शकतो. तिसरी गोष्ट, तुम्ही आत्म्यात असताना सुद्धा जर तुम्ही त्या जुन्या पापात जात असाल, ते जीवन तुम्ही सोडा. तुम्हाला हे जे 9 मुद्दे मी दिले आहेत, अजूक याच्यावर तुम्ही प्रयत्न करा, देवाला सहाय्य मागा, जुन्या सवयी, जुन्या गोष्टी या सोडा आणि आत्मिकरित्या जे जीवन देवाला आनंदित देणार आहे ते तुम्ही जगा. कारण जीवनाचं मुकुट त्या आत्मिक लोकांसाठी ठेवलं आहे. आपल्या माना खाली असल्या पाहिजे की आपण जीवनाचं मुकुट घेण्यासाठी आपली मान वर करतो, हे सगळं तुमच्या हाती आहे. आणि यासाठी कसं जगलं पाहिजे या गोष्टी आपण शिकलो आहोत. निर्णय तुमचा आहे. आपण आपले डोळे बंद करू, माना खाली घालू. सगळ्यात मोठं महत्त्वाचं जे मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात आधी, कारण जो देहिक आहे त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी मूर्खपणाच्या आहेत. त्याला कधी आपल्या स्वतःच्या पापांवर विजय मिळवता येणार नाही. तो पापात जन्मला, पापात मेला आहे आणि पापातच मारल्या जाईल. आणि दुसरं मरणसुद्धा त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. पण जर आपण ते आहो तर ख्रिस्ताला या समयी हाक मारा, म्हणा येशू माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. जेव्हा विश्वासाने तुम्ही त्या स्वर्गाच्या देवाला प्रार्थना करता, तो स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकतो, तुमचा आत्मा वाचवतो. आता तुम्ही आत्मिक होता. पण तुम्ही जे तारलेले असाल आणि आत्मिक असाल पण तरी तुम्ही देहाच्या गोष्टी करत असाल, हे वचन तुमच्यासाठी आहे. आपलं जीवन बदला. देवाचा शब्द तुमच्या संग बोलला असेल, जेही तुमचे जीवनातले पाप त्याने तुम्हाला दाखवले असेल ते जीवन तुम्ही बदला. कारण यासाठी का देवाने तुम्हाला त्या पापापासून वाचवलं. देवाचे वचन सांगतं की कुत्रा जशी आपली जे ओमीट आहे, जे आपलं ओकलेलं आहे तसं चाटण्यासाठी पुन्हा जातो, त्या गोष्टी आपण करू नये. त्याच्यापासून देवाने आपल्याला वाचवलेलं आहे.
देवाने आपल्याला त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे. त्या सगळे पापाचे बंधन साखळ्या देवाने सोडलेल्या आहे. पुन्हा ते आपल्याला स्वतःलाच लावून घेऊ नका. आणि जर तसं असेल, देवाचं वचन सांगतं की जोही विश्वासाने आपले पाप कबूल करतो आणि क्षमा मागतो, देव तुम्हाला त्या सगळ्या पापापासून क्षमा करतो आणि एक योग्य आत्मिक जीवन जगण्यासाठी सहाय्य करतो. तुम्ही या तिघातले कोण आहात हे तुम्हाला ठाऊक आहे. देवाचं वचन तुमच्या संग कसं बोललं असेल हे तुम्हाला ठाऊक आहे. योग्यरित्या तो निर्णय घ्या. यासाठी का जीवनाचं मुकुट तुमच्यासोबत आहे, तुमच्यासाठी आहे. ते योग्य जीवन जे देवाला आवडणार आहे ते आपण जगण्याचा प्रयत्न करू. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, धन्यवाद मानतो प्रभू. होय प्रभू, मी देहिक असताना परमेश्वरा, होय प्रभू, जेही सगळ्या गोष्टी माझ्या देहात मी करायचो, होय परमेश्वरा, त्यातून मला तू वाचवलं आणि याच माझ्या देहाच्या सगळ्या कार्यासाठी प्रभू तू क्रूसावर मारण्यात आला. माझ्या पापाची शिक्षा येशू तू घेतलीस, माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि जेव्हाही मी तुला हाक मारली माझा आत्मा तू वाचवला. एक नवीन स्वभाव परमेश्वरा तू माझ्यात निर्माण केला. प्रार्थना करतो प्रभू, तो आत्मिक प्रभू जो तुझ्या कृपेचा आहे, तुझ्या प्रतिरूपेचा आहे, त्याच्यात चालण्यासाठी मला मदत कर. आणि इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. होय प्रभू, तू जाणतोस प्रभू कोण देहिक आहे, कोण आत्मिक आहे, कोण आत्मिक, जो आत्मिक असतानाही सुद्धा पापात आहे. प्रभू तुझे वचन या समय तू प्रत्येकासाठी दिलं आहेस. प्रार्थना करतो प्रत्येकाने तुझ्या वचनासाठी सेन्सिटिव्ह असावं, प्रत्येकाने तुझे वचन आपल्या जीवनात अंमलनात आणावं, आपलं जीवन बदलावं. कारण वेळ हीच आहे. होय परमेश्वरा, आणि वेळ थोडी आहे, तुझे येण्याचे दिवस जवळ आहे. प्रार्थना करतो परमेश्वरा, जो देहिक आहे त्याला सहाय्य कर प्रभू की त्याने तुला स्वीकारावं. जो आत्मिक आहे आणि प्रभू जो पापात पडला आहे त्याला सहाय्य कर प्रभू की त्याने आपल्या पापातून निघावं. जो आत्मिक आहे आणि आत्म्यावर चालत आहे त्याला सहाय्य कर की त्याने प्रभू तुझ्या सत्यावर चालावं. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी, धन्यवाद मानतो हे प्रियजन जे ऑनलाईन जुळले आहेत, जे इथे जुळलेले आहेत, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. धन्यवाद मानतो तुझ्या सत्यासाठी, तुझ्या वचनासाठी आणि तुझ्या उपस्थितीसाठी. गौरवितो माझ्या येशू, धन्यवाद देतो आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू.